नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपलं दादा मला गोट फार्मून आपलं तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण शेडचं नियोजन बघून घेऊया। तुम्ही बघू शकताय आपण आता पूर्णपणे 25x18चा गाळा आपण केलेला आहे। तर या गाळ्यामध्ये आपण काय केलंय, जवळपास 18 फुटाचा आपण म्हणजे निवारा केला आहे, म्हणजे पत्र्याचं शेड आहे त्या 18 फुटाचा आपण शेड केलेला आहे। तिथून पुढं आपण 7 ते 8 फूट शेळ्यांना उन्हासाठी केलेलं आहे। नंतर त्यांना आपण साईडनं बांधकाम घेऊन त्याच्यावर जाळी केलेली आहे। तरी सरासरी शेळ्यांना प्लस इथं आपण पाण्याची पाटी ठेवल्या, वर कॉक केला आहे, त्या कॉकमधून त्या पाटीमध्ये पाणी सोडलं जातं। ज्या शेळ्यांना पाण्याची गरज आहे त्यांना पाण्याची गरज, ज्या शेळ्यांना उन्हाची गरज आहे त्यांना उन्हाची गरज, ज्यांना सावलीची गरज आहे त्यांना, म्हणजे पूर्णपणे त्यांना जसं वातावरण पाहिजे तसं आपण क्लायमॅट इथं ठेवलेलं आहे वातावरणाचा। ज्यांना ऊन पाहिजे त्यांना ऊन, ज्यांना सावली पाहिजे त्यांना सावली। त्यामुळे शेळ्या पण निरोगी राहतात। त्यामुळे शेळ्यांच्या पूर्णपणे वाढीला एक नंबर आहे। पिलांना पोषक ठरतं आहे उन्हात, म्हणजे सकाळी पूर्णपणे कवळं ऊन येतं आहे, ते पिलांना पोषक आहे। त्यामुळे आपण ती जागा केलेली आहे। 8 फूट उन्हाळा ठेवले, 20 फूट सावलीला ठेवले। ओके, अशाच प्रकारे जर कोणाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही 100% दादा मला गोट फार्मशी संपर्क करा। तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला जाईल, पत्ता दिला जाईल। धन्यवाद।